वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ते गेलेत पुढं, मी पाठीमागं. आम्ही निघालोय लसूण खुरपायला पाणी वगैरे घेऊन. मी पाठीमाग नावरून येईपर्यंत आत्ती पुढं आल्या. तोपर्यंत मी तुम्हाला तिथेच हाक मारते. मला वाटलं गोडाऊन मध्ये याई तुम्ही. चला काय तिकडे बोला. आले आले. हा काय म्हणताय? नाही मी म्हटलं गवत पण नाही ना मोकळं, जरा हलवायचं होतं. असं ना म्हणलं त्याला काय होतं. हो ऊन येते. खत घालायचं चालू आहे इकडं. ह्यांनी पण आहेत. तिथली कोथिंबीर दाखवू का? मोसंबीच्या रोपांच्या वर दिसायला लागली. हे मोसंबीचं झाड आणि हे कोथिंबीर. कांड हे झालं त्याला. ही मोठ्या मोठ्या कांड्या झाल्या त्याच्या. भेंडी तुम्ही मला परवा कमेंट मध्ये म्हणला ना, ताई तू लावत नाही का माळवं घरी? लावतो आम्ही पण मागे पुढे लावलेलं असतं, गॅप पडलेलं असतं थोडंफार, तोपर्यंत विकत आणलेलं असतं. मेथीची भाजी, शेपू हे बघा तिथली खोडून नेली होती, आता आले खोडायला. शेपूची भाजी छान आली, पांढरी पडायला लागली. हो गाई, रोहिणी आणि मी आम्ही दोघींनी लावली होती बघा ती. तुम्ही व्हिडिओ बघितला होता ना, तुम्ही मला म्हणला ताई कशाला काम लावते रोहिणीला. तेव्हाच रोहिणी बघ कोथिंबीर केवढी आली तू लावलेली. मी मेथी लावत होती आणि तिने कोथिंबीर लावली होती. आत्ती म्हणल्या जरा मेथी काय म्हणला आत्ती तुम्ही? दाट लावली. हां जरा दाट झाले म्हणल्या, पण भिजवली होती ना मेथी त्याच्यामुळं काय झाली नाही. विकायला असते तशी का बेंड्या बांधाल तशी झाले, पुंचके पुंचके मोठे मोठे बघा. आता ह्याला यायला टाइम लागेल अजून. रोहिणीला दिव्या काय पार्सल? इकडं खुरपायचं आहे लसूण आम्हाला. त्यांचं काम चालू आहे. खत टाकायचं चालू आहे. मला बोलवत होता म्हणून म्हटलं जरा. मग हात करत होता ना, दिसत होतो अहो लांबनं. आम्ही चहा प्यायला घरी शोधत होतो तुम्हाला. थोडा शिल्लक होता म्हणून. मोकळी झाली की ट्रॉली. अच्छा आवडेल खातो. हा होय होय. कांदा बघून आलेलं सगळं घेऊन आलेत. आपण मध्ये लावलेलं कुठं आहे ते नव्हे. हा होय आले चांगलं. रोहिणीनं आणलं होतं बेपलीकडं. हा असं त्या इकडंच लाव. चला चला इकडून खुरपू. पिशवी ते कोथिंबीरच्या झाडाच्या साथीतच ठेवा मध्येच, म्हणजे बॉटल बी आपली थंड व्हायची नाही पाण्याची. बोलला बघा, गरम व्हायची नाही. काय बोलली मलाच कळलं नाही. बाकीचं सवळ होऊन खुरपायच कधी काय माहिती बाई हत्ती. एकदा त्यांच्याकडे जाऊन एकदा इकडं. आता पाण्याच्या बॉटलच ठेवायला आलो इकडं. या इकडून काढू. ह्यांनी म्हणत होते ह्यांच्या गड्यांकडनं घेऊया काढून म्हणून. हा हा आमच्या आत्या बहिणीला लय जोश आलाय आज लसूण खुरपायला. नाही म्हणले आमचं आम्ही खुरपणार आहे. होय आत्ती? आता म्हणते एवढ्या वयात आत्यांना कशाला काम लावताय खुरपायचं. बघा आत्याच मला घेऊन आलेच खुरपायला. होय चला घेतो खुरपण. आता माझं खुरप कुठं आहे हो? तुमच्या पाठी आहे. हा पात माझी लावली सुद्धा आत्तीने बघा कुठली ती. वळ झाली आतनं आणि पुन्हा त्याला तसं दोन दोन एक इकडे इकडेच लावायला.
आत्तींचं एक्स्ट्राचं काम. मोसंबीची आळी सुद्धा खुरपायची. मी आपलं लसूण घेऊन पुढं सुटते सणा सणा सणा. होय काय म्हणताय मग? नाही पण तुम्ही लावले बाद आहे. हो. खट टाकला आणि त्याला वीस कडून फेकून द्यायला आलं. त्याला काही राहण्या बाहेर जाते का? असं नाही आता सगळं येतं हे चांगलं गेलं. आता लावतो ना गड्यांना काम म्हणजे उपसायला. तुम्ही उग मम्मी घेऊन आले मला. मला काहीतरी म्हणावं. मग आता तुम्हाला किती वेळा म्हणतात काढून घेतो तर मग तुला काय म्हणलं तुम्ही? तुला कसं वाटतंय बघ. तसं नव्हे आधीच म्हणत होतं नवेन ठवेन खवेन. गावात तर आहे का हो काढायला आला तुम्ही? मला काय कळलं हो दिसते अरे मान का? पडतो. बघा गावात तर आहे का? मान पडतो मान. मुळ्या पसरते ना चांगल्या. गवत हे तुम्ही कोथिंबीर लावून कशाला येते? धन येतं तिथं जाता. आम्ही खतपूट टाकायचं. लय झाली कोथिंबीर संपली नाही खाऊन खाऊन काय करायचं. वड्या बनव म्हणजे बनवले होते आता अजून बनव. पाहुण्या रावळ्यांना सुद्धा वाटून संपना होय आत्ती. सबस्क्रायबरला सबस्क्रायबर आपल्या जवळ नाहीत लय लांब लांब माहिती हो. होय होय सबस्क्रायबरला या म्हणा घेऊन जावा कोथिंबीरी. हा जवळ नाहीत ना लांब लांब आहेत काय करायचं मग. जवळच्यांना बघा पार्सलचं काम तुम्हाला लागलं मला काय. हा धन आल्या तर कधी अजून 2 गुरुवार आहेत याव. हा 31 ची तयारी जोरदार चालू आहे. प्लॅनिंग होय. राहतात की आता किती राहील? नाही नाही येत नाही. आवडतं आवडत. पगार मिळायचं नाही. बिनपगारी फुल्ला अधिकारी होय आहे की नाही? देता काय पगारी? होय हो पगारी देताय काय? उन्हात खुरपायला आलोय. गाड्यांना द्यायची ती पगार द्या आम्हाला. नाही नाही एका दिवसाचा आम्हाला द्या. नको नको राहू द्या खुरपतो. चला चला आत्तीची लाईन पुढे चालली माझी मागे राहिली. चला किती खुरपून बाय बाय. त्या 2 ओळी झाल्या तेवढ्या खुरपून खालीपर्यंत. आता आलोय आम्ही 3ऱ्या ओळीला. अजून 2 ओळी तिकडं. आत्ती पाणी घ्या की आधी. बसा मी तर बसले. पाण्याची बॉटल आत्ती आणायला गेलं तर मागं राहिलं. नाही मी फोनवर बोलत राहीन चालली म्हणून बसली होती. घ्या मी पिते आता. लांबनं किती भारी दिसते दिसून. हा आणि खुरपल्याला आता जास्त चांगला दिसते. म्हणजे काळी भोर माती दिसते ना हिरवगार पाती दिसते. ही पांढरं पडले पाणी सवाळ असल्यामुळं. कुठे गेले ह्यांनी? हाय तो शर्ट बी तसा आहे की ती शर्ट आणि ट्रॅक्टरवर बसले तर ती आबाळ आणि ती डोळ कशा देईना तुम्हाला. काय बोरं आणाय पाहिजे होती जरा खायला. चालू काय त्रास होते का? बसता उठता फिरतोय जरा. ऊन लयच कडक पडले हो. बळंकीला ताण लागली असेल काय? काय गरव्यात दिसतंय. पाणी पिल्यापासून 2 लाईन लागल्या आता. आता ही मागची राहिली अर्धीच तेवढी. आता एवढी पटपट घ्यायचं मग जायचं जेवायला.
तसं काही नाश्ता करून आलतो दोघी जण. आ हा 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 बसायला चवड्यावर येत नाही. काय म्हणताय अजून आत्ती? काय नाही म्हटलं भाजी राहते. भाजी राहू द्या, पण संध्याकाळच्या टायमाला होईल का येऊया खोडायला? म्हणजे आता ऑलरेडी 1:30 वाजत आले तर ना, आता एवढा एक अर्धा तासात मागची ओळ झाली म्हणजे जातोय 2 वाजेपर्यंत घरी. इतकी थंडी असून एवढं गाव बरं ऊन पडले कडक उन्हाळ्यासारखं. जाऊन जेवायचं आणि झोपायचं. मग काय. इकडे जरा गवत असल्यामुळे थोडा उशीर लागला. झालं बाई. ते शेवटच झाला. हाय उन्हानं डोळ सुद्धा उघड राहत. लय ऊन लागलं बाई आज. त्यांची पण सुट्टी होईल आता. हा बघा झालं सगळं खुरपून. 1:45 वाजले दादा. आता जायचं, जेवायचं, मस्त झोपायचं. हाय ना आत्ती? चला आत्ती. कुठं आहे? अजून काय राहिलं? कमर हात ठेवून खुरपायसारखं. नाही मी म्हटलं वाकून खाली खुरप लावायला लागलं. म्हणलं कुठं गवत राहिलं काय. चला मग. कसा वाटला ब्लॉग सांगा नक्की कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आती बाय करा. बाय कुठं आहे आती?